नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपल्याला एक जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार. इथे आपली कृष्णा बाळजाबाईला फोन करून बोलवून घेते, तुमच्या मुलाला फणफणीत ताप आला आहे ते सांगण्यासाठी आणि त्याला घेऊन जा असं सांगण्यासाठी. पण बाळजाबाई तिथे पोचल्यानंतर तिथे वाद घालू लागतात आपल्या कृष्णाबरोबर. त्यावेळेला कृष्णा म्हणते, तुमची लायकी नसताना मी तुम्हाला या घरात उभं केलं आहे, हे तुमचं नशीब समजा, नाही तर धक्के मारून तुम्हाला घराबाहेर काढलं असतं. असं ओरमटपणे ज्या वेळेला कृष्णा त्यांच्याशी बोलते तिचा संताप होतो. इथे बाळजाबाई तिच्यावर हात उघडते आणि तोच हात इथे थांबवलेला असतो दुष्यंतने की तिच्यावरती हात उचलू नको. पण ती म्हणू लागते, मला ना ह्या मुलीची फार चीड येत आहे. तू इतका तिच्यासाठी जीव कासावीस करतोय आणि ती तुला नकार देते, घरी यायलाही नाही बोलते, तरीही तू तिच्या मागे मागे करत आहे. ह्या गोष्टीने माझा जीव कासावीस होतो. आई म्हणून मला तुझ्याबद्दल काय वाटतं तो तरी विचार कर. घरी मात्र आता जयवंतरावने संधी साधली आहे. पूजाचा हात धरून आता तिला माझ्याशी लग्न कर, मला तू खूप आवडते हा हट्ट केला आहे. इथे ती त्याच्यावरती डाफरते की तू माझा हात असा पकडू शकत नाही आणि मला जबरदस्तीने तुझ्याशी लग्न करण्याची तू अशी घाई करू शकत नाही. आई तिची थांबवत असते जयवंतला, पण जयवंत काही केलं थांबायला तयार नसतो. मग ती आरडाओरडा करून बाहेरून सगळ्यांना बोलवून आणते असं म्हणू लागते. त्यावेळेला जयवंत तिला म्हणतो, म्हातारे गप्प बसायचं, मी सांगितलं तसं ऐकायचं, तुझ्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून दे, नाहीतर बघ असं म्हणत धमकवत असतानाच तिथे जाऊन पोचतात आढळराव पाटील. तिथे गेल्यानंतर ती त्याच्या कानाखाली सनसनीत अशी वाजवतात आणि त्याला चांगलीच अद्दल घडवतात. त्याला सांगू लागतात, तुझ्या वयाचं मी असताना 4 पहिलवान असे ढेर करायचो आणि तुला काय वाटतं, आजही माझ्यात तेवढी रग आहे की मी तुला उचलून आपटू शकतो. आणि बायकांबाबत नेहमी आदर ठेवायला हवा. तू मात्र त्यांच्याशी दरवेळेला ह्याच पद्धतीने वागत आलाय, बोलत आलाय. तुझी ही अरेरावी आणि मनमानी इथे चालणार नाही. आणि इथे राहायचं असेल तर अवकातीत राहायचं. हे असले धंदे करायचे नाही. कुणालाही जबरदस्ती माझ्याशी लग्न कर असंही म्हणायचं नाही. या अगोदर तू हे सगळं काही कृष्णासोबत करत होता आणि आता तुझी आवड निवड बदलली का? आता तू हे सगळं ह्या मुलीसोबत करत आहे, हे काही सहन मी करणार नाही असं म्हणत इथे त्याला चांगलीच अद्दल आढळरावांनी घडवलेली असते. इथे दुष्यंत त्याच्या आईला सांगत असतो, आई तुझं इथे काहीही काम नाही, प्लीज तू घरी जा आणि अजिबात वादही घालू नको. मी कृष्णाला घेऊन आल्याशिवाय घरी अजिबात पाऊल ठेवणार नाही, मी कुणाचं काहीच ऐकणार नाही असं स्पष्ट त्याने सांगितलेलं असतं बाळजाबाईला. आणि बाळजाबाईला तो रिक्वेस्ट करत असतो. बाळजाबाई मात्र त्याला म्हणत असते की तू तरी घरी चल, तुझ्याशिवाय घर सुनं वाटतं. ह्या मुलीसाठी तू इतका तडफडतोय, त्या मुलीला तुझी अजिबात काळजी नाही, किंवाही नाही, त्यांना तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, दिसत नाही का रे तुला असं म्हणत ती समजवत असते. पण तो आईला म्हणतो की काका, आईला घेऊन घरी जा आणि मी येईलच कृष्णाला लवकर घरी घेऊन. इकडे आता आढळराव पाटील पूजाशी बोलण्यासाठी गेलेले असतात तिच्या खोलीमध्ये. तिला तिथे जाऊन ते समजवत असतात की तुला जसं वाटतं की तू दुष्यंतवर प्रेम करते आणि दुष्यंतही तुझ्यावर करतो, तसं काही नाही. माझा दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात आहे. तिच्याशी लग्न त्यांनी केले तर तो कायम तिची साथ देणार. तू त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर जयवंतरावसारखे काही लोक तुझ्यावरती टपलेले आहे. जर तू अजूनही सुधारली नाहीस तर ते लोक तुला चिरफार करून तुझं काय करू शकतात हे तुला चांगलाच अंदाज आज आलेला आहे. स्वतःची इज्जत वाचवायची असेल तर इथून लवकरात लवकर काढता पाय घ्यायचा. दुष्यंत मात्र आता कृष्णाला समजत असतो, प्लीज माझ्यासोबत आपल्या घरी चल, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, किती दिवस माझ्या प्रेमाला नकार देणार. ती त्याचं काहीही ऐकत नाही, खोलीमध्ये जाऊन बसते. तो मात्र तिला हाका मारतच तिथे बाहेरच झोपी गेलेला असतो. आणि कृष्ण आता ह्या विचारात आहे की माझी बहीण ह्या माझ्या नवऱ्यावर किती प्रेम करते, त्यात तिचा विश्वासघात मी करू शकणार नाही. ती बिचारी आजारी आहे आणि तिला आणखी जास्त त्रास नको द्यायला. तिच्या नशिबात दुष्यंत असाल तर तो मिळायलाच हवा, मी प्रयत्न करेल असं म्हणत ती आता ठरवते की ह्या दोघांच्या आयुष्यातनं मी निघून गेले की मी हे दोघंजण एकत्र येतील, आपण लांब कुठेतरी निघून जाऊया. हा विचार करून पहाटेच आता कृष्णा घराबाहेर पडण्याचा ठरवते. इथे मात्र झोपेमध्येही दुष्यंत, कृष्णा माझ्यासोबत घरी चल, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, हेच बडबडत असतो. ते ऐकून तिचे डोळे भरून येतात. पण ती थांबत नाही. बहिणीच्या प्रेमाखातर ती आता घर सोडण्याचा निर्णय घेते. सकाळी जेव्हा उठतो त्यावेळेला दुष्यंतला कृष्णा घरभर कुठेही सापडत नाही. तो स्वातीला विचारू लागतो तर स्वाती म्हणते, मीही पाहिलेलं नाही. दोघंही तिला घरभर शोधत असतात. ती घर सोडून गेल्याचं आता दोघांचे लक्ष देतं. इकडे
डॉक्टरांनी पूजाला फोन केलेला असतो आणि पूजाला ते सांगत असतात, तू खोटं बोललीस, मलाही खोटं बोलायला लावलं आणि तू मला पैसे द्यायचं कबूल केलेलं होतं, अजून तू पैसे दिलेले नाही, तर मला येऊन भेट. तर पूजा त्याला भेटायला बाहेर बस स्टॉपकडे जाते. तिथेच मात्र आपली कृष्णाही असते. कृष्णाला वाटतं हिने जर मला पाहिलं तर मला थांबवून घेईल. ती त्या गाडीमागे लपते आणि इथे दोघंजणं बोलत असतात की मी खोटं बोललो दुष्यंतरावांविषयी, तुमच्याविषयी, तुम्हाला दोघांना एकत्र यायचं होतं म्हणून मला तुम्ही खोटं बोलायला लावलं, आता तुम्हाला माझे पैसे दे. तर पूजा म्हणते लवकरच मिळतील, जरा दम खा. आणि हे सगळं काही बोलणं आता इथे कृष्ण ऐकते आणि आजारपणाचं खोटं नाटक हे आता केलेलं आहे पूजाने, हे सिद्ध झालेलं असतं कृष्णासमोर. तरीही ती एकदा डॉक्टरांशी बोलते, डॉक्टरही कबुली देतो आणि मग डॉक्टरांना घेऊन सगळ्या घरातल्या मेंबर्सला इथे दुष्यंतच्या घराच्या बाहेर आपली कृष्णा बोलवते आणि सगळ्यांसमोर पूजाला ती जाब विचारू लागते, तुझ्या आजारपणाबद्दल तुला काय वाटतं, तू खरं बोलतेस ना की माझ्याशी खोटं बोललीस, मला आज खरं खरं सांग. तर ती म्हणते हो मला आजार आहे आणि मी दुष्यंतवरती खूप प्रेम करते, त्याला मी कधीच सोडून जाऊ शकणार नाही, मला दुष्यंतच्या आयुष्यात आयुष्यभर राहायचं आहे. असं सगळ्यांसमोर ज्या वेळेला पूजा बोलते त्यावेळेला आता इथे कृष्णा संतापते आणि ती सनसनीत इथे वाजवते आपल्या बहिणीच्या म्हणजे पूजाच्या कानाखाली, किती खोटारडी आहेस तू, खोटं बोलून नाटक केलं आजारपणाचं आणि माझ्या संसारात घुसण्याचा प्रयत्न केला आणि मी बिचारी, मला वाटायचं मी माझ्या बहिणीचं सुख हिरवलं आहे म्हणून मी ते सुख सोडून घर सोडून निघाले होते, पण आता माझ्या लक्षात आलं आहे की तू त्याच्या लायकीची नाही, माझा नवरा हा फक्त आणि फक्त माझाच राहणार, त्याला सोडून मी आता इथून पुढे कुठेही जाणार नाही. आत्तापर्यंत केलेली चूक मी त्याची माफी दुष्यंतकडे मागते आणि दुष्यंतला ती म्हणू लागते, माफ करा, ह्या मुलीच्या नादाला लागून मी तुमचं प्रेम नाकारत होते, पण आता तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही. चला तर मग येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.